कृषी अधिकारी पाटील यांच्या उपस्थितीत कवाना येथे नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प योजना पोखरा या योजनेबद्दल शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न। हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे हदगाव तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कृषी शाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेमध्ये कवाना व परिसरातील गावातील नागरिकांना महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवन प्रकल्प पोखरा योजना व जलतारा फळबाग योजना, कृषी विभागामार्फत येणाऱ्या व शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व योजनेबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, मच्छी पालन, फळबाग लागवड, बांधावर बांबू लागवड, पुनर्विहीर भरण, पाईपलाईन, कुक्कुटपालन, शेळीपालन अशा विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली। योजनेबद्दल सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले। सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन सुद्धा यावेळेस तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील यांनी केले। यावेळेस उपस्थित कृषी अधिकारी सदाशिव पाटील, कृषी सहाय्यक श्रीमती कल्पना गायकवाड, तालुका तंत्रज्ञान अधिकारी शेखर कदम, मंडळ कृषी अधिकारी अशोक भिसे, समूह सहाय्यक अविनाश मस्के, गावचे सरपंच भिकाजी सूर्यवंशी, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन मुरलीधर ढाके, कृषीताई पुष्पांजली दीपक सूर्यवंशी व गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व पुरुष कार्यशाळेला मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते। ग्रामसभा गावाची सभा एक आयोजित करण्यात आली होती। त्यामध्ये जे नानाजी देशमुखचे कोणकोणत्या बाबी आहेत आणि ते कशा राबवायच्या, अर्ज कसा करायचा याचं सविस्तर मार्गदर्शन त्यामध्ये करण्यात आले। त्यासोबतच महाविस्तार ॲप यांचा डाउनलोड करणे व जमिनीमध्ये पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा जे एम आहे की पाणी जे आहे आपल्या जमिनीत मुरलं पाहिजे, त्यासाठी जलतारा बद्दल माहिती देणे व जे महिला आहेत त्यांच्यामध्ये उद्योजकता वाढवणे आणि शेतकऱ्यांमध्ये उद्योजकता वाढवणे यासाठी प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग याची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आज इथे हे सभा घेण्यात आली। एकीकडे योजना सुरू झाली, मात्र शेतकऱ्यांना कुठं ऑनलाईन करायचं आणखी शेतकऱ्याला माहित नाही। शेतकऱ्यांना आपण त्यासाठीच जे कृषीचं जे महाविस्तार ॲप आहे त्यामार्फत जर त्यांनी ॲप डाउनलोड केलं आणि गावामध्ये बऱ्यापैकी आज सुरू झालेली आहे, आज बऱ्याच जणांनी डाउनलोड पण केले, त्यामार्फत आपल्याला करता येते, आपल्याला अर्ज करू शकतात। किंवा जर त्यांना अँड्रॉइड मोबाईल नसेल तर आपल्याला कोणत्याही CSC केंद्रावरून आपल्याला अर्ज करू शकतात। आणि याबाबत गावामध्ये आमच्या सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, त्यांनी बऱ्यापैकी अर्ज ऑलरेडी घेतलेले आहेत। तसेच समूह सहाय्यक यांनी पण बरेच आपले अर्ज इथं गावामध्ये आलेले आहेत। ही योजना तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये राबविण्यात येते, एक शेतकऱ्यांना या योजनेबद्दल काय आव्हान असेल? शेतकऱ्यांना या जवळपास आपले 31 गाव या योजनेमध्ये आहेत, तर आपण शेतकऱ्यांना असं आवाहन करत आहे की जे पारंपरिक बाबीसाठी जे आपण अर्ज करतो, तर आपल्याला शाश्वत विकासासाठी जे नवीन म्हणजे नवीन म्हणण्यापेक्षा गटामार्फत एक आपण उद्योजकतेसाठी ओळावं, नंतर तुती लागवड असू द्या किंवा मत्स्य व्यवसाय असू द्या किंवा फळबाग असू द्या, असे जे पारंपरिक पीक सोडून नवीन बाबीकडे वळून आपला शाश्वत विकास करावा असं आवाहन करतो। नानाजी कृषी संजीवनी योजनेअंतर्गत हदगाव तालुक्यातील कवाना येथे नागरिकांना, शेतकऱ्यांना या योजनेबद्दलची माहिती देण्यात आली होती। या अनुषंगाने त्या ठिकाणी एक छोटेखानी सभा घेण्यात आली। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे हदगाव तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, आज या ठिकाणी योजनेची माहिती दिली, काय माहिती होती? आज नानाजी देशमुख कृषी संजीव प्रकल्पामध्ये ज्या आमच्या बाबी आहेत त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन आज शेतकऱ्यांना इथं करण्यात आले। त्यामध्ये त्यांनी अर्ज कसा करावा, काय नाही, यापासून निवड कशी होती याबाबत इत्थंभूत माहिती देण्यात आली। अनेकही योजना आहेत, जलतारा योजना असतील, अशा ठिकठिकाणी योजना राबवतात। तर शेतकऱ्यांना काय आव्हान असेल आपल्या? शेतकऱ्यांना असं आव्हान राहील की आपण पारंपरिक पिकं सोडून जे नवीन नवीन पिकं आहेत, खास करून जे फळबाग आहे जे आपल्याला शाश्वत विकास आपल्याला देऊ शकतो, त्यानंतर मत्स्य व्यवसाय आहे, त्याबरोबर तुती लागवड आहे, त्यापासून आपल्याला निश्चित शेतकऱ्यांना याच्यापासून फायदा होईल। तसंच ज्यांच्याकडे शेती नाही त्याच्यासाठी आपल्याला शेळी पालन आहे, अशा जे इतर बाबी आहेत जे आपले पारंपरिक जे अनुदान मिळतं ते सोडून जे आहेत त्या बाबीचा लाभ घेण्यासाठी आपण इथं हे केलं। त्याबरोबर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचं जे जलतारा म्हणजे आपलं गावातलं पडलेलं पाणी हे गावातच मोडण्यासाठी जे जलतारा प्रकल्प आहे त्यासाठी जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आपण इथं आवाहन करण्यात आलं। त्याचबरोबर आपण जे माल पिकवला किंवा शेतीमध्ये काही प्रक्रिया करून आणि त्याच्यावरच अन्न प्रक्रिया करून जर आपण प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये जास्तीत जास्त अर्ज करण्यासाठी एक आपण इथं आवाहन करण्यात आलं होतं। अनेक योजना आहेत,
शेतकऱ्यांनी या योजनेचा ऑनलाईन कुठं करायचं, कशा प्रकारे करायचं, काय आपले कृषी सहाय्यक असतील यांनी ऑनलाईन करून देणार, काय सांगायला? याबद्दल एक आपलं कृषीचं एक महाविस्तार ऍप आहे. त्या विस्तार ऍप मार्फत जर आपण अर्ज करण्याची त्यामध्ये पण सुविधा आहे. जर शेतकऱ्यांना स्वतः नाही करता आलं तर त्यांना CSC सेंटर मार्फत करता येईल, किंवा त्यांनी आमच्या कृषी विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत जे संमत केला तर आम्ही पण त्यांना ऑनलाईन करून देऊ. सध्या ही योजना हदगाव तालुक्यात किती गावामध्ये राबविण्यात येते? सध्या आपल्या कृषी हदगाव तालुक्यामध्ये जवळपास 31 गावामध्ये याबद्दल काम सुरू आहे. तर नक्कीच हे होते तालुका कृषी अधिकारी. सध्या हदगाव तालुक्यामध्ये पोखरा ही योजना 34 गावामध्ये चालू आहे. या योजनेचा सर्वांनी शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन केले. महिला